संजय शिरसाट बोलतायत, थेट जाऊया. स्पष्टपणे निर्णय घेतल्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून हेच सांगितलं की आपण निर्णय घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल. आता हा खऱ्या अर्थानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात निर्णय घ्यायचा आहे. एकंदरीत राजकीय समीकरण पाहून कुणाला मुख्यमंत्री करावं हा विषय मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांकडे आहे. त्या निर्णयाला का वेळ लागतोय याबद्दलची आम्हाला कोणतीही माहिती नाही. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा चेहरा किंवा मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत इतर खात्यावर सुद्धा काही चर्चा झाल्याचं मला माहिती नाहीये. पण जनरली असं असतं की जेव्हा सत्ता परिवर्तन होतं किंवा मुख्यमंत्री बदलतो त्यावेळेला ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्याकडे असलेली खाती किंवा त्याच्या सहकार्याकडे असलेली खाती याबद्दलचं खाते वाटपाचं चर्चा सुरू होते. परंतु ती मुख्यमंत्री झाल्यानंतर, मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झाल्यानंतर, म्हणून काही लोकांना प्रश्न पडलाय की या महाराष्ट्राचं काय होईल. काही विद्वान तर हे म्हणायला लागले की हे सरकार कुणाच्या भरोश्यावर सोडलं, ज्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही. अचानक पावसाळ्यात उगवलेल्या सारखे ते उगवलेत, कधी त्यांचा अंत होईल माहीत नाही. परंतु आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत हे याची त्यांना साधी कल्पना सुद्धा नाही. म्हणून सरकार काही वाऱ्यावर सोडलेलं नाही. सरकार आपल्या पद्धतीने काम करतंय. जो काही 2-3 दिवसाचा विलंब लागणार आहे त्या 2-3 दिवसाच्या विलंबामध्ये आता सोमवारी मला वाटतं आपल्या माहितीनुसारच आपल्याकडून चॅनलवर चाललंय की भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणी पाठवणार आहेत, निरीक्षक पाठवणार आहेत आणि गटनेत्याची निवड होणार आहे. शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात, का ते दरेगावला गेलेत, त्यांची तब्येत ठीक नाही का, की त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा आहे काही, असं समजण्याचं काहीच कारण नाही. शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणाने, त्या कॉन्फिडन्सने ती सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाही आहेत. पोटात एक आणि ओठात एक आणणारं ही औलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू. लाचारीमध्ये गेली 2.5 वर्षाची पूर्वीची ज्यांनी घालवलेली त्यांना आता मुजरा करण्याशिवाय उपाय नाही. म्हणून कधी ते कुणाची तारीफ करतात, कुणावर टीका करतात. त्या टीकेला करण्याला सुद्धा काही अर्थ नाही. यांनी आता टीकेशिवाय यांच्याकडे दुसरा उद्योग राहिलेला नाही. म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून, मुख्य नेता म्हणून माझी त्याला संमती असेल. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खोडा किंवा महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावरती चांगले उपचार करावेत अशा पद्धतीची टीका केली. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे. जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही. 160 तर वेगळीच बाब आहे. म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे. म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही. त्यांना त्यांची चूक कळालेली. परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात. सर, पण संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात, एक तर ईडी सीबीआयचा भय असलेले मोठा निर्णय घेऊ शकत नाही असा खोचक सर त्यांनी टीका केली आहे संजय राऊतांनी. दुसरीकडे म्हटलं की भाजपची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री पद दिलं
आणि नाराज मुख्यमंत्री अमावस्येला गेले. भाजपने ते पद का दिलं, कशामुळं दिलं, त्याची कल्पना त्यांनाही आहे. भाजपच्या दारामध्ये जाऊन तिथून किती वेळा वापस आली याची कल्पना सुद्धा संजय राऊतला आहे. आम्ही जे मिळवलं ते आम्ही स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे. एवढी ताकद ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याने केलेला उठाव महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेला आहे. आणि आजही जे सांगत होते विधानसभेच्या वेळेला यांच्या किती जागा येतील, गद्दारांना आता आम्ही गाडून टाकू, गद्दारांनी 50 खोके ओके, ते ज्यांनी स्लोगन काढला तोही पडला. जालन्याचा आमदार त्यांनी स्लोगन काढलं तोही पडला. आणि जे काही यांचे जे चाललं होतं की गद्दारांना आता त्यांची जागा जनता दाखवेल, जनतेने ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली आहे, या लाचारांना त्यांची जागा दाखवलेली आहे. हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. म्हणून आम्ही 40 लोकांनी उठाव केला आणि आम्ही 57 आलोय. म्हणजे जनतेने आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि यांच्या मागं लाता मारलेल्या आहेत हे विसरत आहेत. परंतु गिरा तो भी टांग ऊपर ही यांची नेहमीची भूमिका आहे. नाही, पण ते म्हणतात की शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी म्हणून 2.5 वर्ष एकनाथ अहो, शिंदे त्यांना काय माहिती, हे दिल्ली शर्वाशी किती वेळा फोन करायचे, शिंदेना घेऊ नका, आम्ही येतो आम्ही येतो. कोणत्या कोणत्या माध्यमातून फोन केलेले, कुणाला हाताशी धरलेले, यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. म्हणून हे लाचार नंतर इतके पळत होते. परंतु यांना जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या टायमाला यांची पोपटासारखी पोपटपंची सुरू झालेली. म्हणून आता ना ते भाजपकडे जाऊ शकत ना जे काँग्रेस आहे त्यांचं किती प्रेम आहे आता तुम्ही गेल्या 2 दिवसात पाहताय. म्हणून घरकाना घाटका ही यांची स्थिती झालेली आहे. शरद पवार साहेब यामध्ये जी भूमिका घेत आहेत त्यानुसार असं वाटतंय की आता उबाटाचं कार्यकाल किंवा त्यांचं सर्व लाईफ आता या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे मोदी शहाचे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीयेत असं पहिले म्हणतात. ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होते, केवळ मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाहीये यासाठी विरोधकांच्या हाती आयतं पोलीस सापडलं म्हणा. त्यांचे किती लाडके भाऊ आहेत की नाही त्याला तुम्हाला करायचं काय? अहो, ते एकनाथ शिंदे आहेत, ते तुमच्यासारखे लाचार थोडी आहेत. सिल्वर ओकर मुजरा घालणारे थोडी आहेत ते लोक. राहुल गांधीला भेटायला काश्मीर पर्यंत जाणारे थोडी आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये रस्त्यामध्ये जाऊन यवतमाळकडे भेटणारे गळ्यात गळा घालणारे ते थोडी येते. ते एकनाथ शिंदे आहेत. आणि सत्ता सोडताना सुद्धा अशी इझिली सोडता येते. तुमच्यासारखे चिटकून नाही बसलेले. 5 वर्षाची सत्ता चालले फरफटत. 5 वर्ष आता मी मुख्यमंत्री राहणार, 5 वर्ष आता आपण असं राज्य करणार. जेव्हा ही सत्ता जाते ना त्या टायमाची बेचैनी आता उबाटाच्या गटाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते. एकही नेता बोलत नाही. एकही नेता बोलतोय कोण? हे भाडेकरू. म्हणून यांच्या स्टेटमेंटला आम्ही जास्त महत्व देत नाही. दुसरं एक त्यांनी असं म्हटलंय की भाजपनं त्यांचा मूळ गुणधर्म जो आहे हा दाखवून दिलेला आहे. ते नागासारखे आहेत. एकनाथ शिंदेच्या बाबतीतही ते तसेच वागतायत. कशाला तुम्ही त्यांना विनवण्या करायला जाताय? कशाला आजही म्हणता की आम्हाला तुमच्या बरोबर घ्या म्हणताय? यांनी देवाला मानतात की नाही देव जाणे. कारण त्यांची बाई तर काही देवाला मानत नाही, हे बी मानत नसावेत. कशाला विनवण्या करता? भाजप नकोय ना? कशाला त्यांच्या दारात जाताय? कशाला फोन करतायत? और लाचारांनो, इतकी लाचारी पत्करू नका. सत्तेसाठी कशासाठी एवढी करता तुम्ही? परंतु एकीकडे बोलायचं दुसरं आणि खालून चालायचं दुसरं, ही जी दुपट्टी भूमिका आहे ना हीच उभाटायला सगळ्यात महाग पडलेली. अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांना युतीच्या समन्वय समितीचं प्रमुख व्हायचंय, त्यांना प्रमुख पद पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांची उंची एवढी वाढलेली आहे, त्यांच्या शब्दाला जो काही मान आहे हा महाराष्ट्र जाणतोय. आणि माहितीतले सर्व नेते सुद्धा त्यांचा त्या आदर सुद्धा ते करतायत. आज पाहिलं तर मोदी साहेब असेल किंवा अमित शाह साहेब असतील, त्यांच्याशी त्यांचं संभाषण नेहमी चालू सत्तेवर असतानाही होतं, आजही आहे. म्हणून त्यांना हे पदविध त्यांच्यासाठी फार नॉर्मल गोष्ट आहे. भविष्यामध्ये ते काय भूमिका घेतील किंवा काय होतील हे आज सांगणं जरी कठीण